हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर एकदम मजेदार असाल तर आज सकाळपासून अजिबात मी शूट केला नव्हता आणि आता मी बिट्टूसाठी पनीर जे सकाळी उरलं होतं त्याचं पनीर टिक्की बनवणार होते। चला म्हटलं तुमच्याशी पण शेअर करूया, पण इथे माझा एवढा मोठा पचका झाला ते तुम्हाला आता पुढे कळेलच। खरं तर हा कटलेट्सचा प्रकार मी पहिल्यांदाच बनवणार होती। माझ्याकडे होतं इथं अर्धा पाव पनीर, तर त्या ना मी पहिला खिसून घेतलं, त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण तो सुद्धा खिसून घेतला, कोथिंबीर हिरवी मिरची थोडासा बारीक करून कांदा घेतला आणि सोबतच टोमॅटो सुद्धा बारीक करून घेतला। चिली फ्लेक्स ओरिगॅनो हे सर्व मी त्यामध्ये ॲड केलं। आता याच्यामध्ये ना टाकायचं होतं तांदूळाचं पीठ, आणि तांदूळाचं पीठ घरामध्ये नव्हतंच आणि ते मला काढायचं होतं मिक्सरमधून, पण मला आला होता तेव्हा कंटाळा। म्हटलं जाऊ दे, आपल्याकडे कॉर्नफ्लॉवर आहे आपण तेच टाकूया, काय फरक पडणार आहे असा मी इथे शहाणपणा केला। कॉर्नफ्लॉवर पनीरच्या बॅटरमध्ये मिक्स करून त्यामध्ये मी असे त्याचे गोल गोल टिक्क्या बनवून घेतल्या। अजून पुढे मी त्याहीपेक्षा शहाणपणा केला, तेलामध्ये थोडंसं बटर टाकलं, तेल आणि बटर टाकल्यानंतर मी त्यामध्ये हे टिक्क्या बनवून टाकल्या। पूर्ण तेलामधून हे फ्राय करायच्या नव्हत्या, तर अगदी थोडंसं तेल टाकून ते मला फ्राय करून घ्यायच्या होत्या। पहिली टिक्की मी इथे व्यवस्थित केली, ती पलटीसुद्धा केली, आणि ज्या बाकीच्या 3 होत्या ना त्या अजिबातच पलटी होत नव्हत्या आणि ते पूर्ण विस्कळून गेलं। मग काय त्याची मी भुर्जीच करून घेतली। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। पहिल्यांदा मी काहीतरी बनवलं आणि ते व्यवस्थित आलं नाही, असं नाही की मी त्याचं नुकसान केलं नाही, त्याची मी पनीरची भुर्जी केली आणि ते खाल्ली, पण ते बिघडलं, त्यामुळे माझं अजिबातच शूट करायचं पुढे मन झालं नाही आणि पायाला लागलं तरी बाईचा फिरायचा शौक कमी झाला नाही। आयुष्य एकदाच मिळते आणि त्याचा पुरेपूर आनंद मी घेत असते। पायाला लागलंय म्हणून झोपून रडत आणि दुखते करत बसण्यात अर्थ नाही। असंच करत बसलं तर आपण जीवनाचा आनंद कधी घेऊ शकणारच नाही। संध्याकाळी 5 वाजले होते, हे निघाले होते त्यांच्या ड्युटीवर। त्यांना म्हटलं थांबा, मला तिथे ना समोर पार्लरच्या इथे सोडून द्या। त्यांनी मग मला पार्लरच्या इथे सोडलं। नंतर म्हणाले तू कशी जाशील? मी म्हटलं रिक्षा आहे ना, मी रिक्षाने जाईल। पार्लरमध्ये गेल्यानंतर मी काकूला सांगितलं की माझी स्किन ना थोडीशी डल झाली आहे, तर त्यांनी माझं क्लीनअप वगैरे करून दिलं। त्यानंतर रिक्षाची वाट बघत बसली, रिक्षा लगेचच आला, जास्त वेळ लागला नाही। रिक्षा काही स्पेशल मी घरापर्यंत नेला नव्हता, त्यांनी मला चौकात उतरून दिला आणि मी चौकातून हळूहळू घरी आली चालत। आल्याबरोबर बिट्टू माझ्याकडे आली, मम्मी तू कुठं गेली होती? मी तुला खूप मिस केलं। तिच्यासोबत मस्ती वगैरे केली। त्यानंतर सासूनांसाठी आम्ही चहा ठेवला आणि गप्पा करत चहा पण घेतला। कोणाची चुकी आहे? कोणी केलं पाहिजे साफ? व्हेरी गुड। पाणी सांडल्यानंतर लगेचच आम्ही कसं पुसून घेतो ना, तर ती देखील तशीच करते। तरी ते भाकरी बनवल्यात आणि आता मस्त हिरव्या मिरच्यांमध्ये उडदाची डाळ बनवत आहे, वाटण काढलंय। उडदाची डाळ आणि भाकर खाण्याची जी मज्जा आहे ना, ती मजा तर मटणात सुद्धा नाही। मी जेव्हा ही उडदाची डाळ बनवते ना, तर कुकरमध्ये उडदाची डाळ, थोडंसं मीठ, हळद आणि कांदा टोमॅटो अशा 3-4 कुकरच्या शिट्ट्या लावून घेते, त्यानंतर फोडणी देते। फोडणीसाठी मी इथे वाटण काढते, ज्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं लसूण, मीठ आणि खोबरं त्याचं असं वाटण काढते। त्यानंतर तेल टाकून जिरं मोहरी आणि हळद टाकून त्याची फोडणी देते। एवढी छान भाजी होते ना ही उडदाची डाळ। आणि जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल, तुमचं तोंड एकदम पांचट पडलं असेल, त्यावेळेस जर तुम्ही भाजी खाल्ली ना, तर तुमच्या तोंडाला लगेचच चव येईल। आता इकडे मी बनवत आहे हिरव्या मिरच्यांची हिरवी भाजी, म्हणजे मुगाची डाळ। हे माझ्या मिस्टरांसाठी, कारण की त्यांना ही भाजी आवडत नाही, मग ही भाजी बनवते। पहिला तर स्वयंपाक झाल्याबरोबर मी मस्त उडदाची डाळ आणि भाकरी जेवून घेतलं आणि सोबत बिट्टूला सुद्धा जेवण भरवलं। त्यानंतर आमचं काम असतं रोजचं, ते म्हणजे स्टडीचं। मग तिचा स्टडी कंप्लीट करून घेतला। थोडा टाईमपास असतो, थोड्या गोष्टी असतात आणि थोडा स्टडी। फक्त जर स्टडी कर म्हटलं ना, तर मुलं बोर होतात आणि त्यांची करायची सुद्धा इच्छा नाही राहत। असा होता माझा आजचा पूर्ण दिवस। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय। आणि हो, प्लीज लाईक करायला विसरू नका।